देवदूतांना जीव म्हणजे सोल असतो का? वरवर पाहता हा प्रश्न एखाद्या धर्मशास्त्राच्या पुस्तकातला वाटेल, पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यानुसार या एका प्रश्नाच्या उत्तरात मानवजातीच्या तारणाची संपूर्ण योजना दडलेली आहे. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये यावर दोन अगदी परस्पर विरोधी मते आहेत. आज आपण या दोन्ही मतांच्या खोलात जाऊन हा वाद नेमका का महत्वाचा आहे हे समजून घेणार आहोत. बरोबर. आणि ही चर्चा केवळ देवदूतांच्या शरीररचनेबद्दल नाही, तर ती देवाने निर्मिलेल्या सृष्टीच्या मूळ हेतूंना स्पर्श करते. अच्छा. पहिलं मत म्हणतं की हो, देवदूतांना माणसांप्रमाणे जीव असतो, म्हणजे ज्यात बुद्धी, भावना आणि इच्छाशक्ती असते. आणि दुसरं? तर दुसरं मत याला पूर्णपणे नाकारतं. ते म्हणतं की देवदूत हे केवळ आत्मे आहेत, म्हणजे स्पिरिट्स आहेत. त्यांची चेतना त्यांच्या आत्म्यात असते, जीवात नाही. आणि हा फरकच सगळा खेळ बदलून टाकतो. ठीक आहे, चला तर मग या रहस्याचा उलगडा करायला सुरुवात करूया. पहिलं मत घेऊया की देवदूतांना जीव असतो. या मताला आधार काय आहे? कारण सामान्यतः आपण देवदूतांना वायुरूप किंवा प्रकाशरूप असं काहीतरी समजतो. त्यांना माणसासारखं जीव असेल हे थोडं अनपेक्षित वाटतं. हो, पण स्रोतानुसार याचे पुरावे थेट बायबलमध्ये सापडतात. या मतानुसार देवदूतांना फक्त चेतनाच नाही, तर एक प्रकारचं शरीरही आहे. शरीर? हो, आत्मिक शरीर. आणि याला दुजोरा देणाऱ्या काही रंजक घटना आहेत. उदाहरणार्थ, देवदूत माणसांसारखं जेवण करू शकतात. उत्पत्ती 18.8 मध्ये अब्राहम जेव्हा 3 पाहुण्यांना जेवण देतो, जे देवदूत असतात, तेव्हा ते खरोखरच ते अन्न खातात. थांबा, म्हणजे हे फक्त एक रूपक किंवा दृष्टांत नाहीये? नाही. त्यांनी खरंच जेवण केलं? हो, कारण हे खूपच भौतिक वाटतंय. आपण तर त्यांना आत्मिक समजतो. अगदी बरोबर. हाच तर मुद्दा आहे. स्रोत यावर जोर देतो की ही घटना शब्दशः घ्यायला हवी. ओके. इतकंच नाही तर उत्पत्ती 19.16 मध्ये जेव्हा लोट नावाच्या व्यक्तीला शहरातून बाहेर काढायचं असतं, तेव्हा देवदूत त्याचा हात धरून त्याला बाहेर नेतात. म्हणजे त्यांना स्पर्शही करता येतो? हो, आणि हे महत्वाचं आहे कारण लूक 24 आणि 39 मध्ये येशू स्वतः म्हणतो की आत्म्याला मांस आणि हाडं नसतात, त्यामुळे त्याला स्पर्श करता येत नाही. पण इथे देवदूतांना स्पर्श करता येतोय. वा. बरोबर. म्हणजे या सगळ्या घटनांवरून एकच गोष्ट स्पष्ट होते की देवदूतांकडे नक्कीच कोणत्या तरी प्रकारचं शरीर आहे, जे आपल्यासारखं भौतिक नसलं तरी ते या जगाशी संवाद साधू शकतं. पण शरीर असणं म्हणजे जीव असणंच हे कसं ठरतं? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. शरीर असणं हे जीव असण्याचा थेट पुरावा नाही, पण ते त्या शक्यतेला खूप बळ देतं. आणि इथेच स्रोत एक धक्कादायक संदर्भ देतो. कोणता? जेरेमिया 32:41 मध्ये देव स्वतःबद्दल बोलताना नेफेश हा हिब्रू शब्द वापरतो, ज्याचा अर्थ जीव किंवा सोल असा होतो. काय म्हणता? हो, म्हणजे जर देवाला स्वतःला जीव असू शकतो, तर त्याने निर्मिलेल्या देवदूतांना का नाही? हा युक्तिवाद या पहिल्या मताला खूप शक्तिशाली बनवतो. अरेच्चा, हे तर अनपेक्षित आहे. म्हणजे देवदूतांना शरीर आहे, ते खातात, पितात, त्यांना स्पर्श करता येतो आणि अगदी देवालाही जीव असू शकतो यावर आधारित हे मत आहे. बरोबर. हे पुरावे तर खूपच ठोस वाटतायत. मग यावर दुसरा दृष्टिकोन असण्याचं कारणच काय? असं वाटते की केस सॉल्व्ह झाली आहे, पण स्रोत इथे एक वेगळाच मुद्दा मांडतो, नाही का? हो, आणि दुसरा दृष्टिकोन तितकाच प्रभावी आहे. तो या सर्व पुराव्यांना नाकारत नाही, पण त्यांचा अर्थ वेगळा लावतो. कसा? इब्री लोकांस पत्र 1:14 मध्ये देवदूतांना स्पष्टपणे सेवा करणारे आत्मे असं म्हटलं आहे. सर्विंग स्पिरिट्स. अच्छा, आत्मे, जीव नाही. अगदी. या मतानुसार देवदूताचं मूळ सत्व, त्याची ओळख ही आत्मा आहे, तर माणसाचं मूळ सत्व हे जीव आहे. पण मग त्यांच्या शरीराचं काय? आणि खाण्यापिण्याचं काय? जर ते फक्त आत्मे आहेत, तर हे सगळं कसं शक्य आहे? माझ्या डोक्यात गोंधळ उडालाय. हां, गोंधळ साहजिक आहे. दुसऱ्या मतानुसार एक आत्मा सुद्धा आत्मिक शरीर धारण करू शकतो. म्हणजे शरीर असणं म्हणजे जीव असणंच दर्जेचं नाही. ओके. याचं एक उदाहरण म्हणजे 1 करंथीकर 15.44 सांगतं की पुनरुत्थानानंतर माणसाला देवदूतांसारखं आत्मिक शरीर मिळेल. हो, ऐकलंय. याचा अर्थ असा होत नाही की माणूस देवदूत बनतो किंवा त्याचा जीव नाहीसा होतो. त्याचा अर्थ इतकाच की त्याचा जीव एका नव्या आत्मिक शरीरात राहील. तसंच देवदूताचा आत्मा त्याच्या आत्मिक शरीरात राहतो. अच्छा, म्हणजे फरक त्यांच्या मूळ ओळखीचा आहे. माणूस हा मुळात जीव आहे जो शरीरात राहतो, आणि देवदूत हा मुळात आत्मा आहे जो आत्मिक शरीरात राहतो. बरोबर? अगदी बरोबर.
आणि यामुळे खूप मोठा फरक पडतो. कोणता? या मतानुसार माणूस पाप करण्याचा किंवा पुण्य करण्याचा निर्णय आपल्या जीवाच्या इच्छेने घेतो, तर देवदूत तोच निर्णय आपल्या आत्म्याच्या इच्छेने घेतो. म्हणजे त्यांची बुद्धी, भावना, इच्छाशक्ती. त्यांच्या आत्म्यातच एकवटलेली आहे, जीवात नाही. थोडक्यात, जरी त्यांच्याकडे जीव असला तरी त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती त्यांच्या आत्म्यातूनच येते. हा एक सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा फरक आहे. हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्या येत आहेत. एका बाजूला देवदूतांना शरीर आहे, ते खातात, पितात असं सांगणारे भक्कम पुरावे आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांना स्पष्टपणे आत्मा म्हटलंय आणि त्यांचं मूळ सत्व वेगळं आहे असं सांगितलं जातंय. दोन्ही बाजूंना बायबलमध्ये आधार आहे. मग हा वाद फक्त शब्दांचा खेळ आहे का, की याचा काहीतरी खोल अर्थ आहे? कारण हे सगळं खूप तात्विक वाटतंय. नाही, हा अजिबात शब्दांचा खेळ नाही. आणि इथेच या चर्चेचं खरं महत्त्व समोर येतं. कसं? हा वाद देवदूतांबद्दल कमी आणि माणसाच्या तारणाबद्दल जास्त आहे. विचार करा, हा फरक जर अस्तित्वात नसता तर ईश्वराच्या पुत्राला मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी मनुष्य रूपात येण्याची गरजच पडली नसती. एक मिनिट, काय म्हणालात? देवदूतांना जीव आहे की नाही याचा संबंध हो, थेट संबंध आहे. येशूच्या जन्माशी आहे? हे कसं शक्य आहे? हो, स्रोत असा युक्तिवाद करतो की पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी जीव असलेल्या अस्तित्वाचं बलिदान आवश्यक होतं. ओके, जीव असलेल्या. म्हणजे आदम, म्हणजे मानव, हा जीव असलेला प्राणी आहे. देवाने त्याच्या नाकात श्वास फुंकून त्याला जिवंत जीव बनवलं. त्यामुळे मानवजातीच्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी येणाऱ्या तारणाऱ्याला सुद्धा जीव असलेलंच रूप घेणं गरजेचं होतं. त्याला माणसासारखं म्हणजे मनुष्य रूपातच यावं लागलं. म्हणजे जर ईश्वराचा पुत्र देवदूताच्या आत्मारूपात आला असता तर ते प्रायश्चित्त मानवजातीसाठी लागू झालं नसतं. का? अगदी बरोबर, ते लागू झालं नसतं. कारण त्यांच्या मूळ सत्वामध्ये फरक आहे. ते लाईक फॉर लाईक किंवा सारख्यासाठी सारखं या तत्वात बसलं नसतं. अच्छा. शिवाय स्रोत पुढे एक भावनिक मुद्दा मांडतो. जरी देवदूत रूपात येऊन बलिदान दिलं असतं तरी माणसं त्या त्यागाची खोली आणि त्यामागील वेदना समजू शकली नसती. खरंय. एका माणसाला दुःख सोसताना पाहूनच दुसऱ्या माणसाला त्यागाची आणि प्रेमाची तीव्रता कळते. म्हणून त्याला माणसासारखं सुख, दुःख, मोह आणि वेदना अनुभवणं आवश्यक होतं. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे देवदूतांच्या रचनेबद्दलचा हा वाद थेट ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रायश्चित्ताच्या संकल्पनेला जोडलेला आहे. अगदी. पण इथे आणखी एक प्रश्न उभा राहतो. जर माणसाच्या तारणासाठी ही योजना होती, तर मग सैतान आणि त्याच्याबरोबर भरकटलेल्या देवदूतांचं काय? त्यांच्या तारणाची काही सोय आहे का? आणि इथे स्रोत आणखी एक धक्कादायक वळण घेतो. ते म्हणजे तो स्पष्टपणे सांगतो की पतित देवदूतांचे प्रायश्चित्त या काळात आणि अवकाशाच्या रचनेत शक्य नाही. शक्यच नाही. हो, इब्री लोकांचं पत्र 6.4 चा संदर्भ देत स्रोत सांगतो की देवाने त्यांना अशा प्रकारे निर्माण केलं आहे की एकदा पाप निवडल्यावर ते पश्चाताप करू शकत नाहीत. त्यांची निवड अंतिम आणि अपरिवर्तनीय असते. पण हे खूपच कठोर वाटतं. म्हणजे चुकीची दुरुस्ती करण्याची संधीच नाही. हे देवाच्या करुणेच्या आणि क्षमाशीलतेच्या कल्पनेशी जुळतं का? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण स्रोतानुसार हा देवाच्या कठोरतेचा नाही तर देवदूतांच्या मूळ स्वभावाचा भाग आहे. त्यांच्या स्वभावाचा. हो, त्यांची इच्छाशक्ती माणसापेक्षा वेगळ्या पातळीवर काम करते. त्यांची निवड संपूर्ण ज्ञानावर आधारित असते आणि एकदा केली की ती अंतिम असते. त्यामुळे पश्चातापाची संकल्पना त्यांना लागू होत नाही. अच्छा. आणि इथेच देवाची योजना आणखी मोठी आणि व्यापक असल्याचं दिसतं. ही योजना फक्त माणसांना वाचवण्यापुरती नाहीये. म्हणजे याहूनही मोठं काहीतरी आहे. हो, स्रोत सुचवतो की ही संपूर्ण निर्मिती, ज्यात देवदूतही येतात, तिला पूर्णत्वास नेण्याची ही योजना आहे. ओके. आणि गंमत म्हणजे या योजनेत देवाने मानवाच्या तारणाचा मार्ग वापरून देवदूतांच्या स्वतंत्र इच्छाशक्तीला पूर्णत्व देण्याचं ठरवलं आहे. म्हणजे माणसाच्या माध्यमातून. बरोबर. माणसाच्या चुकांमधून, त्याच्या पश्चातापातून आणि शेवटी त्याच्या तारणातून मिळणारा विजय पाहून देवदूतांना देवाच्या योजनेची महानता आणि खोली कळते. मानवाच्या माध्यमातून देव संपूर्ण निर्मितीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत नेत आहे. म्हणजे माणसाचं तारण हे देवदूतांच्या अंतिम स्थितीसाठी आणि देवाच्या योजनेच्या पूर्णतेसाठी महत्त्वाचं ठरतं. आपण या मोठ्या वैश्विक नाटकाचा एक महत्त्वाचा भाग आहोत. अगदी. त्यामुळे देवदूतांना जीव आहे की नाही हा प्रश्न त्यांच्या शरीररचनेपेक्षा त्यांच्या भूमिकेबद्दल जास्त महत्त्वाचा ठरतो. खरंय. महत्त्वाची आहे ती दैवी योजनेतील त्यांची आणि मानवाची जागा. हा फरकच प्रायश्चित्ताच्या संपूर्ण प्रक्रियेचा पाया आहे.
तर आज आपण देवदूतांना जीव असतो का या एका प्रश्नाने सुरुवात केली आणि ही चर्चा थेट निर्मितीचा हेतू, प्रायश्चित्ताची गरज आणि मानव व देवदूत यांच्यातील एका अदृश्य पण अत्यंत महत्त्वाच्या संबंधापर्यंत पोहोचली. आपण पाहिलं की दोन्ही बाजूंची युक्तिवाद बायबलमधील संदर्भांवर आधारित आहेत, पण अंतिम उत्तर एका मोठ्या रहस्याकडे बोट दाखवतं. या चर्चेतील मुख्य मुद्दा हाच आहे की देवदूतांच्या शरीर रचनेपेक्षा त्यांचं मूळ सत्व आणि दैवी योजनेतील त्यांची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते जीव आहेत की आत्मा या एका फरकावरच प्रायश्चित्ताची संपूर्ण प्रक्रिया माणसासाठी का आणि कशी घडली हे अवलंबून आहे. म्हणजे हा केवळ एक तात्विक वाद हो का? नाही, तर तारणाच्या योजनेचा गाभा आहे. आणि या स्रोताच्या आधारावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. स्रोतामध्ये असा उल्लेख आहे की सध्याच्या काळ अवकाशाच्या रचनेत पतित देवदूतांचे तारण शक्य नाही. हो. यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. जर देवाने ही सृष्टी पूर्णपणे वेगळ्या नियमांनी किंवा वेगळ्या संरचनेसह निर्माण केली असती, तर केवळ मानवतेसाठीच नव्हे तर सर्व पतित जीवांच्या, अगदी देवदूतांच्याही तारणासाठी एखादा वेगळा मार्ग असू शकला असता का?